शुभविवाह या मालिकेच्या 30 जानेवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता रागिणीच्या विरुद्ध एक व्यक्ती म्हणजे ज्या ठिकाणी अपूर्वाला गोळी झाडण्यात आली त्या अपूर्वाला गोळी झाडणाऱ्या व्यक्तीने पाहिलेलं आहे। एका भिकाऱ्याने हे सगळं पाहिलंय आणि तो समोर येऊन आता पोलिसांना सत्य सांगणार आहे। आणि अजून रागिणीच्या विरोधात सापडलेले 2 पुरावे काय आहेत या आजच्या भागात पाहूया। आजच्या भागामध्ये पत्रकार आलेत आणि ते आता प्रश्न विचारत असताना रागिणी आकाशभूमीवरती आरोप करते, आकाशभूमी रागिणीवरती आरोप करतायत आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतायत की आकाशभूमीला ते प्रश्न विचारायला लागतायत की काय मॅडम, म्हणजे आता तुम्ही एकमेकांच्या वरती आरोप करताय म्हणजे पूर्ण महाजन कुटुंबच क्रिमिनल आहे का? यावरती भूमी म्हणते याचा अर्थ असा नाही होत की पूर्ण कुटुंब क्रिमिनल आहे की आहे ते। या बाईंनी जी कारस्थानं केलेत ते तुम्ही विसरलात का? आत्तापर्यंत या बाईने काय काय नाही केलंय आणि या बाईला तुम्ही हे सगळं करताना विसरला असाल तर मात्र आता हे चुकीचं आहे। मग आकाश चिडतोय आणि पत्रकार आहात ना तुम्ही, मग जर का तुम्ही पत्रकार आहात तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता एक पत्रकार म्हणून डोळे उघडे ठेवून विचार केला पाहिजे। साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? म्हणजे तसं बघायला गेलं तर आता ज्या वेळेला आता आम्हाला पुरस्कार मिळाला होता तो पुरस्कार आमच्याकडून हिरावून घेण्यात आला, तो पुरस्कार आमच्याकडून तुम्ही हिसकावून घेतलात ना। तुम्ही आम्हाला रागिणी हत्येच्या खुनाचा दोषी समजलात, आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला आता मात्र पुरस्कार आमच्याकडून हिसकावून आम्हाला तुम्ही दोषी ठरवलात। मग त्यावेळेला तुम्ही शहानिशा करायला नको होती का? तुम्ही शहानिशा करून आता सांगायला नको होतं का की काय खरं काय खोटं? रागिणी हत्या तर जिवंत आहे पण त्यांच्या खुनाच्या आरोपाखाली आम्हाला अडकवलत आणि आमच्याकडून पुरस्कार हिसकावून घेतलात। हे सगळं करताना तुमची आता पत्रकारिता कुठे गेली होती? नको त्या वेळेला नको ते इंटरव्ह्यू घ्यायला फक्त येता आणि ज्या वेळेला हवे योग्य त्या वेळेत योग्य ती माहिती काढून घेण्याचं तुमचं काम नाही आहे का? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्या मागचा घटनाक्रम आठवला जातो। ज्या वेळेला आकाश आणि भूमी यांचा पुरस्कार काढून घेण्यासाठी हेच पत्रकार तिकडे आले होते आणि याच पत्रकारांनी तो पुरस्कार काढून घेण्यात आला होता। आकाश भूमीने ती सगळी आठवण करून दिले आणि या लोकांचा चांगलाच बदला घेतलेला आहे। इकडे आता सगळेजण घरी आलेत पण आकाशभूमी घरी आले नाहीत कारण त्यांना 1 दिवसाची कस्टडी आता मात्र करण्यात आलेली आहे। ज्या वेळेला त्यांना 1 दिवसाची कस्टडी करण्यात आले त्यावेळेला आता क्षितिजा घरी आल्यावर ती विचारते आई बाबा कुठे आहेत? आई बाबा कुठे आहेत? का नाही तुम्ही त्यांना घेऊन आलात? मनूमावशी आई बाबांना परत जेलमध्ये टाकले का? तिला बिचारीला खूपच टेन्शन आलंय आणि ती बिचारी सतत आता तेच विचारत आहे। त्यावर ती आता मनू सांगायला लागते आजचा 1 दिवस, उद्याच्या दिवस आता लगेचच आई बाबा घरी येतील, तू चिंता करू नकोस। तितक्यात गायकवाड आलेत आणि बाळा तुझे आई बाबा उद्या घरी येतीलच पण आम्हाला तुझी थोडीशी मदत हवी आहे, करशील का? यावरती अथर्व म्हणतो हे बघ हे काका तुला जे काही प्रश्न विचारतील ना या प्रश्नांची तू आता उत्तर दे। असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे आणि त्यानंतर आई बाबा येतील ना? यावरती अथर्व म्हणतो तू काळजी करू नको, आई बाबा नक्की येतील। मग गायकवाड आता इकडे तिला आपल्या बाजूला बसवतात, बाजूला बसवून आता तिला प्रश्न विचारायला लागतात आणि म्हणतात हे बघ बाळा या प्रश्नांची नीट उत्तरं दिलीस ना तर तुझे आई बाबा हे लवकरात लवकर आता परत घरी येतील, तू बिलकुल चिंता करू नकोस। हे बघ मी जे काही विचारेन ना ते फक्त नीटपणे सांग, मी तुझ्या आई बाबांना तुझ्या स्वाधीन नक्की करणार। यावरती आता गायकवाड सांगायला लागतात तू मला सांग त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ज्या वेळेला त्या बाईने तुला किडनॅप केलं होतं? मला सविस्तर सगळं सांगशील? मग त्यानंतर लगेचच सगळं सविस्तरपणे सांगायला आता इकडे आपली क्षितिजा लागते। क्षितिजा सांगायला लागते की त्या दिवशी मला पौर्णिमा म्हणजे पुन्नू मावशी घेऊन चालली होती, पुन्नू काकी मला घेऊन चालली होती ट्युशनसाठी आणि त्यावेळेला ती तिची पर्स खाली विसरली म्हणून मला पुन्नू काकी म्हटली की तू आता इथेच थांब आणि त्यानंतर मी तिथेच थांबले। ज्या वेळेला मी आता तिकडे थांबले होते आणि त्याच वेळेला मला आता मागून एक व्हॅन आली, व्हॅन आल्यावरती मग लगेचच मला एक बाई दिसली आणि त्या बाईने मला व्हॅनमध्ये टाकलं। असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे गायकवाड सांगायला
लागतात, व्हॅनमध्ये टाकलं ती बाई कोण होती हे तू ओळखू शकशील का असं म्हटल्यावरती ती सांगते, हो तुम्ही जर का मला फोटो दाखवलात तर मी नक्कीच ओळखू शकेन असं म्हणत ती आता बोलायला लागते. बरं, हे सगळं होत असताना मग आता गायकवाड तिला रागिणीचा फोटो दाखवतात. ज्या वेळेला गायकवाड तिला रागिणीचा फोटो दाखवतात आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, बघ म्हणजे गायकवाड म्हणायला लागतात, बघ हीच ती बाई होती का. यावरती ती सांगायला लागते, हो हीच ती बाई होती, याच बाईने मला किडनॅप केलं होतं आणि ती सगळा घटनाक्रम सांगायला लागते. ती सांगायला लागते की हीच बाई तिथे आतमध्ये बसली होती आणि त्यामुळे तिने मला पकडलं. मग गायकवाड म्हणतात, त्याच्यानंतर काय झालं तू मला सांगू शकशील का. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते ती म्हणजे गायकवाडांना क्षितिजा की हो त्यानंतर मग ज्या वेळेला मी आता तिकडून निघाले त्यावेळेला मी तिला हिसका दिला. मी हिसका देऊन तिला आता मागच्या साईडला पाडलं. ज्या वेळेला मी तिला मागच्या साईडला पाडलं आणि त्यावेळेला मी तिकडून निघून गेले. मी निघून गेल्यावरती मग ताबडतोब आता इकडे तिनी मात्र लगेचच आता गोळी झाडली. ज्या वेळेला गोळी झाडली आणि त्यावेळेला गोळी झाडल्यावरती लगेचच आता इकडे ती गोळी अप्पू काकूला लागली. अप्पू काकूला गोळी लागून ती खाली पडली. बास मला इतकंच माहिती आहे असं म्हणत लगेचच तिने आता सगळा घटनाक्रम सांगितलाय आणि तिला खूप मोठा धक्काच बसलेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता गायकवाड तिला शांत करतात. तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. इकडे मानसी तिला जवळ घेते. मानसीने जवळ घेतल्यावरती मग आता ती सांगायला लागते, मनू काकू आई कधी येणार, बाबा कधी येणार, मला खरंच काही कळत नाहीये असं ती म्हणायला लागलेली आहे. बरं, हे सगळ्या गोष्टी चालू आहेत तोपर्यंत आता मात्र इकडे भूमी आणि आकाश यांचं इंट्रोगेशन करण्यासाठी आलेली आहेत ते म्हणजे रावराणी वकील. आणि रावराणी वकील आता बोलायला लागलेले आहेत. रावराणी वकील बोलत आहेत की हे बघा म्हणजे आकाश आणि भूमी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलीचं हे होतंय म्हणजे तुमच्या मुलीला तिकडे गायकवाडांनी सगळे इंट्रोगेशन केलंय. लहान मुलं खोटं बोलत नाहीत ही गोष्ट आता माहिती असल्या कारणाने आपण काहीही झालं तरी लहान मुलांची स्टेटमेंट कोर्टासमोर मांडू शकतो आणि तुमच्या मुलीने स्टेटमेंट दिलेलं आहे की रागिणीनेच तिला आता किडनॅप केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, बरं झालं रागिणी आत्यांच्या विरुद्ध पुरावा सापडला. रावराणी म्हणतात, नाही हा इतकासा पुरावा पुरेसा आहे असं मला वाटत नाहीये. तुम्हाला कळतंय का, हा इतकासा पुरावा पुरेसा नाहीये कारण या सगळ्यामध्ये जर का म्हणजे रागिणीच्या विरुद्ध दुसरा कुठचा पुरावा आपल्याला नाही ना मिळाला तर हे आपल्यासाठी महाकठीण काम असणार आहे. कारण एव्हिडन्सची हे सगळी जळून गेलेली आहे आणि एव्हिडन्सची हे जळल्या कारणाने आता मात्र तिकडे तिच्या विरुद्धचा एकही पुरावा आपल्या ताब्यात नाहीये आणि म्हणून आता हे जरा धक्कादायक आहे. कळतंय का, या जर का गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर मला असं वाटतंय की आपण म्हणजे जरा तरी रागिणीच्या विरुद्ध कोणता तरी पुरावा आपल्याला मिळायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र ती आता बोलत आहे. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता भूमी सांगते, ज्याप्रमाणे रागिणीच्या विरुद्ध पुरावा नाहीये त्याप्रमाणे इन्स्पेक्टर साहेब आमच्या विरुद्ध सुद्धा आता पुरावा नाहीच आहे की. यावरती ते म्हणतात, हे बघा आपल्याला रागिणीच्या विरुद्ध पुरावा गोळा करायला पाहिजे हे मात्र खरं असं म्हणत त्यांनी आता आकाश भूमीला अलर्ट केलेलं आहे. इकडे आता रागिणीला भेटायला रागिणीचे वकील आलेले आहेत आणि रागिणीचे वकील म्हणजेच आता इकडे गायधने वकील सांगायला लागतात की हे बघा काहीही करून आपल्याला लवकरात लवकर या दोघांच्या विरुद्ध पुरावे असले पाहिजेत. यावरती ती सांगते, माझ्याकडे आता कसले पुरावे नसले तरी सुद्धा मी काहीही करून या दोघांना आता अडकवणार आहे. ते पण आता खुनामध्ये अपूर्वाच्या खुनामध्ये मी जोपर्यंत या दोघांना अडकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं ती म्हणायला लागते. यावरती ते म्हणतात, पण कशा पद्धतीने तुम्ही आता हे सगळं करणार आहात. यावरती ती म्हणते, मी बघते काय करायचं ते, म्हणजे तो माझ्या कस्टडी फक्त इथून सुटेल, मी या कस्टडीतून लवकरात लवकर सुटेन हे मात्र तुम्ही बघायचंय. यावरती ते म्हणतात, तुम्ही त्याची काळजी करू नका, काहीही झालं तरी तुम्ही इकडे थांबणार नाही याची काळजी माझी असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, लवकरात लवकर मला आता इकडून तुम्ही सोडवायचं काम करा. आकाश भूमीला कस्टडी नाही मिळाली पाहिजे याची जबाबदारी माझी असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे
गायधने म्हणायला लागतात, तुम्ही त्याची चिंता करू नका, ती कस्टडी कशी मिळवायची ते आता सगळं बघायला मी समर्थ आहे, असं म्हणत ते आता रागिणी मोठाच प्लॅन करते. रागिणी प्लॅन करते काही झालं तरी आकाशभूमी यांची कस्टडी सुटली नाही पाहिजे आणि त्यासाठी ती आता प्रयत्न करते की आपण आजच्या दिवसातच बाहेर पडायचं, पण आकाशभूमी यांना मात्र आजच्या दिवसात बाहेर पडू द्यायचं नाहीये. बरं, आता हे सगळं झाल्यावरती इकडे आपल्याला सीन दाखवला जातो ते म्हणजे जेवणाच्या वेळेचा. इकडे भूमी जेवण घेऊन ज्या वेळेला चाललेली आहे, रागिणी मुद्दाम तिकडे आलेली आहे आणि काय कसं वाटतंय, मी तर उद्या सुटणार आहे पण तुम्ही काही इथून सुटणार नाही याची मी चांगलीच खबरदारी घेणार आहे, कळतंय का, असं म्हणत ती आता चांगलीच बोलायला लागलेली आहे. बरं, आता हे सगळं होत असताना लगेचच मग आता भूमी सांगायला लागते, इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाहीये, हा जो काही तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हा एका दिवशी गळून पडेल ना, त्यावेळेला मग आता तुम्हाला समजेल. यावरती ती म्हणते, ओव्हर कॉन्फिडन्स आहे की कॉन्फिडन्स आहे हे सगळं मला आता समजणार आहे, त्यासाठी तुझ्या काही ह्याची गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी मी उद्या सुटणार. आणि त्यासाठी ती आता नाटक करायला लागते. नाटक आता अशा पद्धतीने करायला लागते, चक्कर आली आणि खाली पडते. त्याच वेळेला सगळा स्टाफ आता तिला आवरत आहे, सगळा स्टाफ तिला उचलत आहे आणि त्यानंतर लगेचच तिला आता डॉक्टरांकडे नेऊया असं आता सगळेजण बोलायला लागलेले आहेत. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते की मला चक्कर आली आणि ती भूमीकडे पाहते, तिला एक डोळा मारते, डोळा मारून मी आता नाटक करत आहे हे तिला ती सांगायला लागते. आणि आता लगेचच तिकडून ती निघून जाते. आणि त्यानंतर मग आता भूमीला कळतं की हिने नाटक केले. बलदेवला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता CCTV फुटेज हवं असतं. बलदेव विचार करतो की मी इथे कुठेतरी CCTV फुटेज शोधेन आणि काहीतरी शोधेन जेणेकरून अपूर्वाला मारणारी रागिणी होती, आकाशभूमीचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये, ही गोष्ट आता मी सगळ्यांच्या समोर आणणार. काहीही झालं तरी सुद्धा मला आता ही गोष्ट समोर आणलीच पाहिजे असा तो विचार करतोय. पण त्याला काही केल्या कुठे काही सापडतच नाहीये. ज्या वेळेला त्याला काही सापडत नाही आणि त्याच वेळेला आता इकडे एक भिकारी तिकडे झोपलेला असतो आणि बलदेव तिकडे येतो आणि तो त्या भिकारीला काहीतरी विचारणार. तर तो भिकारी आता म्हणतो, दादा अहो काहीतरी खायला द्या ना, दादा काहीतरी खायला द्या ना, भुकेनी जीव नुसता कासावीस झालाय. यावरती बलदेव त्याला पैसे देतो आणि जा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. यावरती मग आता बलदेव अजून पैसे देतो आणि त्यावरती तो म्हणतो, मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही आता इकडे त्या दिवशी बघा एका मुलीला गोळी लागली, का बाईला गोळी लागली होती, इथे आता एक खून झाला होता, त्यावेळेला तुम्ही आजूबाजूलाच इकडे कुठेतरी असाल ना, तर आता त्या दिवशी काय घडलं होतं प्लीज मला सांगाल का, तुम्ही जर का हे सांगितलं तर मला खूप मोठी मदत होईल असं तो म्हणायला लागतो. पण त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे हा सांगतोय, म्हणजे तो आता सांगायला लागलेला आहे, भिकारी घाबरतोय थोडासा, नक्की काय आपल्यासोबत होईल किंवा काय कसं घडेल. तर आता भिकारी थोडा गडबडलाय आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच सांगायला लागतोय त्याला बलदेव की हे बघा तुम्ही घाबरू नका, मी कोणत्याही प्रकारे पोलिसांचा माणूस वगैरे काही नाहीये, मी पोलिसांचा माणूस नाहीये, त्या दिवशी ज्या बाईला लागलं होती ना गोळी ती माझी बायको होती, प्लीज तुम्ही जर का मला सत्य सांगितलं तर माझी खूप मोठी मदत होईल असं तो त्याला आता म्हणायला लागलेला आहे. बरं, त्यावरती हे सगळं चालू असताना मग तो भिकारी ते पैसे घेतो आणि काहीतरी आठवायला लागतो. इकडे तोपर्यंत आता पौर्णिमाने सगळं ऐकलेलं आहे, जे आता सांगितलेलं आहे ते म्हणजे आपल्या क्षितिजाने, आणि त्यामुळे ती आता गडबडले, काय करू, मला आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे सगळं निपटायला पाहिजे, नाही तर या ह्यांच्यासोबत मी सुद्धा चांगलीच अडकेन असा तिला आता हे व्हायला लागलेलं आहे. बरं, तोपर्यंत आता इकडे ती धावत पळत त्या व्हॅनच्या दिशेने येते, कारण व्हॅनमध्ये आता गन असते, त्या गनमधून रागिणीने गोळी झाडली हे सिद्ध होऊ शकतं आणि त्यामुळे ती आता गन घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला ती इकडे गन घेऊन आलेली म्हणजे ती गन घेते आणि ती आता गन आपल्या हातामध्ये घेऊन टाकते आणि ती पण उचलते, ती म्हणजे आता ती तिच्या रुमालाने, म्हणजे आता रागिणीच्या विरुद्धचा पुरावा तिने मिटवलेला सुद्धा नाहीये किंवा रागिणीच्या विरुद्धचा पुरावा तिच्याकडे आता सेफ ठेवलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी पौर्णिमाच्या पण आता सस्पिशियस वाटत आहेत. त्यानंतर मग आता त्या भिकाराला सगळं आठवलंय. भिकाराला आठवल्यावरती भिकारी आता सांगायला लागलेला आहे, हो मला आठवलं, म्हणजे इथे एक अशी व्हॅन आली होती आणि या व्हॅनमध्ये एक बाई होती, खरी एक बाई त्या व्हॅनमध्ये होती, तिने अशी गोळी झाडली आणि
आणि ती गोळी झाडल्यावरती मग आता लगेचच ती बाई म्हणजे ती बाई एका पोलिसाला गोळी लागली. हो, मी पाहिलंय. आता भिकाऱ्याने हे सगळं पाहिल्या कारणाने आता मात्र पुढची गोष्ट खूपच सोपी झालेली आहे. लगेचच गायकवाड धावत पळत आकाश भूमी यांच्याकडे आलेले आहेत आणि आकाश भूमी यांच्याकडे आल्यावरती मग आता गायकवाड सांगतायत, खूप मोठा आपल्या हातात पुरावा लागलेला आहे. काहीच चिंता करू नका. आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रागिणीला अडकवू शकतो. यावरती आकाश भूमी म्हणतात, कसला पुरावा? त्यावरती गायकवाड सांगायला लागतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या विरुद्ध जो काही हे होता ना, रागिणीने तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय, तो प्रयत्न तिचा आता टोटली फसलेला आहे. रागिणी या सगळ्यामध्ये अडकलेली आहे आणि रागिणी आता मात्र त्या भिकाऱ्याने तिला पाहिले अपूर्वा मॅडमवरती गोळी झाडताना. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि मालिका आता मात्र सुंदर वळणावरती आहे.